नमस्कार. एक गोष्ट लक्षात घेऊया. येणारा काळ हा आपण आजवर अनुभवलेल्या काळापेक्षा खूप वेगळा असणार आहे. पण गंमत म्हणजे तो इतिहासातल्या अनेक क्षणांसारखाच असेल. हे समजून घेण्यासाठी चला गेल्या 500 वर्षांच्या इतिहासात थोडं डोकावून पाहूया. गुंतवणुकीमध्ये कधीकधी असे काही अनपेक्षित धक्के बसतात जे आपल्याला विचार करायला भाग पडतात. ह्याच अनुभवांमुळे इतिहासाचा सखोल अभ्यास करण्याची गरज वाटली. कारण इतिहासात काही नमुने, काही पॅटर्न्स हे वारंवार घडत असतात आणि ते समजले तर भविष्याचा अंदाज बांधता येतो. तर 1971 सालची गोष्ट आहे. एका अत्यंत महत्वाच्या क्षणाबद्दल बोलूया. अमेरिकेने खरं तर आपलं एक वचनच मोडलं आणि एका रात्रीत पैशाची सगळी व्याख्याच बदलून टाकली. झालं असं की अध्यक्ष निक्सन यांनी जाहीर केलं की आता डॉलरचं सोन्यात रूपांतर होणार नाही. म्हणजे डॉलर आता सोन्याशी जोडलेला राहणार नाही. आता प्रश्न येतो, असं का केलं? सोपं उत्तर आहे, देश जेवढं कमवत होता त्यापेक्षा जास्त खर्च करत होता आणि तिजोरीतलं सोनं ते अक्षरशः संपत आलं होतं. आता गंमत बघा काय झाली. साहजिकच अपेक्षा होती की शेअर बाजार कोसळेल, आर्थिक गोंधळ माजेल. पण झालं उलटंच. शेअर बाजार तब्बल 25% वाढला, मालमत्तेच्या किमती फुगल्या. या अनपेक्षित घटनेने एक मोठं कोडं समोर उभं केलं आणि चलनाचं अवमूल्यन होतं तेव्हा नेमकं काय होतं याचा एक महत्त्वाचा धडा मिळाला. आणि त्या कोड्याचं उत्तर कुठे मिळालं असेल तर ते इतिहासात दडलेलं होतं. या आश्चर्यकारक घटनेमुळे एका अशा चक्राचा शोध लागला जे राष्ट्रांच्या उदय आणि अस्ताचं नियंत्रण करतं आणि ज्याचा अंदाजही बांधता येतो. चला तर मग हे चक्रच समजून घेऊया. यालाच मोठे चक्र किंवा द बिग सायकल असं म्हटलं जातं. हा एक असा कालातीत पॅटर्न आहे जो जवळजवळ प्रत्येक साम्राज्याच्या बाबतीत दिसतो. हा पॅटर्न त्यांच्या उदयाची आणि अस्ताची कहाणी सांगतो. हे चक्र साधारणपणे 250 वर्ष चालतं आणि ते काही कार्यकारण संबंधांवर आधारित असतं जे आपण ओळखू शकतो. हे चक्र समजायला खूप गुंतागुंतीचं वाटू शकतं, पण सोप्या भाषेत सांगायचं तर ते अगदी मानवी आयुष्यासारखं आहे. जसं आधी जन्म आणि बालपण, मग तारुण्य आणि ताकद, मग एक प्रौढ, स्थिर काळ आणि शेवटी वृद्धत्व. तसंच साम्राज्यांचा उदय होतो, ती शिखरावर पोचतात आणि मग त्यांचा हळूहळू अस्त होतो. इथे बघा, इतिहासात हे कसं घडलंय. डच साम्राज्य साधारणपणे 1650च्या सुमारास आपल्या शिखरावर होतं. त्यानंतर 1850 मध्ये ब्रिटिश साम्राज्य आलं आणि मग 1950च्या आसपास अमेरिकन साम्राज्य. यातून एक गोष्ट स्पष्ट होते की जेव्हा एक साम्राज्य अस्ताला जात असतं तेव्हाच कुठेतरी दुसऱ्या साम्राज्याचा उदय सुरू झालेला असतो. पण प्रश्न हा आहे की ही साम्राज्ये इतकी शक्तिशाली बनतात तरी कशी? चला, आता आपण त्या विशिष्ट घटकांबद्दल बोलूया जे सातत्याने एका राष्ट्राला जागतिक महासत्तेच्या पदावर पोहोचवतात. कोणत्याही साम्राज्याच्या सामर्थ्याचं मोजमाप साधारणपणे या 8 गोष्टींवरून करता येतं. यामध्ये मजबूत शिक्षण आणि चारित्र्यासारखा पाया आहे, तर नवकल्पना आणि तंत्रज्ञान हे इंजिन आहे. सोबतच आर्थिक उत्पादन, जागतिक व्यापारातला वाटा, लष्करी ताकद आणि सगळ्यात महत्त्वाचं राखीव चलनाची स्थिती, हे सगळे घटक एकत्र येतात तेव्हा एक जागतिक महासत्ता तयार होते. आणि या सगळ्याचा पाया काय आहे तर मजबूत शिक्षण आणि चारित्र्य. कोणत्याही देशाचं दीर्घकालीन यश हे केवळ पुस्तकी ज्ञानावर अवलंबून नसतं, तर तिथल्या लोकांच्या चारित्र्यावर, त्यांच्या कार्यसंस्कृतीवर अवलंबून असतं. कुटुंब आणि शाळा यांसारख्या संस्था हाच खरा पाया रचतात. आणि यातच एक मोठा विरोधाभास दडलेला आहे. साम्राज्याला जे यश मिळतं त्या यशाच्या फणांमध्येच त्याच्या पतनाची बीजं पेरलेली असतात. हा फरक बघा किती स्पष्ट आहे. जेव्हा एखादा राष्ट्र उदयाला येत असतं तेव्हा तिथले लोक कष्टकरी, उत्पादक आणि बचत करणारे असतात. पण जेव्हा तेच राष्ट्र शिखरावर पोहोचतं, श्रीमंत होतं, तेव्हा लोक आराम आणि विलासी जीवनाकडे वळतात. बचत करण्याऐवजी कर्ज घेऊन खर्च करण्याची सवय लागते आणि समाज आत्मसंतुष्ट होतो. आता बोलूया राखीव चलनाबद्दल. हे एखाद्या महासत्तेसाठी सर्वात मोठं आर्थिक शस्त्र असतं. विचार करा, जणू काही तुमच्याकडे अशी एक बँक आहे जी संपूर्ण जगासाठी पैसे छापत आहे. जेव्हा जगातले इतर देश तुमचं चलन वापरतात, त्यात बचत करतात, तेव्हा त्या देशाकडे प्रचंड कर्ज घेण्याची अफाट शक्ती येते. पण ह्या अफाट शक्तीसोबत एक खूप मोठा धोकासुद्धा येतो. हा जो विशेषाधिकार आहे तो दीर्घकाळात घातक कसा ठरू शकतो?
धोका हा आहे की यामुळे प्रचंड कर्ज घेण्याची एक प्रकारची सवयच लागते. जेव्हा हवं तेव्हा पैसे छापता येतात तेव्हा आर्थिक शिस्त कुठेतरी मागे पडते. देश गरजेपेक्षा जास्त खर्च करू लागतो, महागडी युद्ध लढतो. डच किल्डर आणि नंतर ब्रिटिश पाऊंड यांच्या बाबतीत हेच झालं होतं आणि आता अमेरिकन डॉलरही त्याच मार्गावर आहे. तर मग ह्या सगळ्या ऐतिहासिक आराखड्यात आजची अमेरिका कुठे बसते? चला, हा आराखडा थेट आजच्या परिस्थितीला लागू करून पाहूया आणि तिची तुलना भूतकाळातल्या महान साम्राज्यांशी करूया. आता ही स्लाइड ही खरंच खूप महत्वाची आहे. जरा लक्ष देऊन बघा. इथे आपण डच, ब्रिटिश आणि सध्याच्या अमेरिकेची थेट तुलना केली आहे. कर्जाचा वाढता डोंगर, समाजात श्रीमंत आणि गरिबांमधली वाढती दरी, देशांतर्गत राजकीय संघर्ष आणि त्याचवेळी एका नव्या, तगड्या प्रतिस्पर्धी शक्तीचा उदय, ही सगळी लक्षणं इतिहासाच्या आरशात बघितल्यासारखी तिन्ही काळात अगदी तंतोतंत जुळताना दिसतात. आजच्या घडीला 3 मोठे ताण एकत्र आलेले दिसतात, जे इतिहासात नेहमीच जागतिक व्यवस्थेत मोठ्या बदलाचे संकेत देत आले आहेत. 1. प्रचंड कर्ज फेडण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पैशांची छपाई. 2. समाजात संपत्ती आणि मूल्यांवरून निर्माण झालेली मोठी दरी. आणि 3. एका मोठ्या बाह्य शक्तीशी वाढता संघर्ष. ठीक आहे, आतापर्यंत आपण समस्येचं विश्लेषण केलं. पण यावर काही उपाय आहे का? हो. राष्ट्रीय यश टिकवण्यासाठी 2 अतिशय मूलभूत तत्व आहेत. इतिहासाचा हा प्रवाह जरी अटळ वाटत असला तरी पतनाचा मार्ग बदलण्यासाठी आणि देशाचं आयुष्य वाढवण्यासाठी फक्त 2 पण अत्यंत महत्त्वपूर्ण तत्वांचं पालन करणं आवश्यक आहे. आणि ही 2 तत्व ती दिसायला खूप सोपी आहेत, पण खूप खोल अर्थ आहे त्यात. पहिलं तत्व काय? तर आपल्या खर्चापेक्षा जास्त कमवा, म्हणजे एक साधी आर्थिक शिस्त. आणि दुसरं, एकमेकांशी चांगलं वागा, समाजात एकोपा आणि सौजन्य टिकून ठेवा. ही तत्व वैयक्तिक आणि सामूहिक दोन्ही स्तरांवर लागू होतात आणि देशाची स्थिती नक्कीच सुधारू शकतात. आणि शेवटी एकच प्रश्न उरतो. कोणत्याही राष्ट्राचं सर्वात मोठं युद्ध हे बाहेरच्या शत्रूशी नसतं, ते स्वतःशीच असतं. यश टिकवून ठेवण्यासाठी जे कठीण निर्णय घ्यावे लागतात ते घेण्याचं धाडस आपण दाखवणार का? या एकाच प्रश्नावर आपलं भविष्य अवलंबून आहे.